नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर दिवसाची सुरुवात माझी होते चहा बनवण्यापासून. तर मी सर्वात आधी चहाच घेते, कारण की चहा घेतल्याशिवाय माझं डोकं काम करत नाही आहे. तर इथं माझी चहा होत होती. लगेच मी स्वयंपाकाला पण लागले होते, कारण की आज कामं खूप गडबडीत करावे लागणार आहे. कारण की आज मी चालले एका लग्नासाठी, जे की माझ्या आत्याच्या घरी आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी तिथं जाण्यासाठी. आणि इतक्यात दुपारी माझे बाबा आणि काकू पण आले होते आणि लेकरांना खूप जास्त एक्साइटमेंट होती त्यांना, की आजी आजोबा आलेत. त्यानंतर सर्वात आधी यांनी हेच काम करतात, की आजी आजोबांनी काय आणले त्यांच्यासाठी. तर त्यांनी मुंबईहून त्यांच्यासाठी ह्या 2 बॅग्स आणल्या होत्या गेल्या 4-5 वर्षापासून. मी काय मुलांसाठी इथं बॅग्स वगैरे घेत नाही, स्कूल बॅग्स. तर ते मुंबईहूनच आणतात, कारण की स्वस्त पडतात आणि टिकाऊ पण असतात. तर ते बॅग्स वगैरे पाहत होते आणि नंतर मग मी पुन्हा स्वयंपाक केला, कारण की बाबांना भूक पण लागली होती आणि आम्हाला थोडा उशिराच निघायचा होता. नंतर उशिरा निघायचं म्हणता म्हणता आम्हाला यायला रात्रच झाली इथं. आणि इकडे आमचे नवरदेव बघा किती छान दिसत आहेत, एकदम तयार झालेला होता. आता इकडं तो सर्वात आधी तयार होऊन घरातले जे देवी देवता आहेत त्यांचे आशीर्वाद घेत होता. त्यानंतर त्यांचे आजोबा वगैरे त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद घेतले त्यांनी. नंतर आत्या आणि मामा आहेत, जे की त्याचे आईवडील आहेत, त्यांचे पण आशीर्वाद घेतले त्यांनी. आता लग्न म्हणलं तर खूप जास्त मज्जा येते आणि आमच्या इथं आमच्या बंजारा लग्नांची तर तुम्ही सांगू शकत नाही अशी मज्जा असते. तर सर्वात आधी इथं जो आहे छोटासा कार्यक्रम होतो आमच्या इथं, ज्याला आता मराठीत काय म्हणायचं ते माहीत नाही, पण आमच्या बंजारा भाषेत त्याला मंडेवडं असं काहीतरी म्हणतात. जिथे एक छोटंसं मांडवं घातलं जाते, तिथं कळस ठेवला जातो, तिथं दिवा ठेवला जातो, त्याची पूजा वगैरे करतो नवरदेव त्याच्या हाताने. अजून बरंच काही ते इथं बघू शकता. गावातल्या महिला मंडळी, पुरुष मंडळी सगळे आले होते. तर हा छोटासा कार्यक्रम जो होता तो होत होता आणि इतक्यातच लाईट गेली होती, त्यामुळे थोडीशी परेशानी झाली. आणि इथे बघू शकताय मिस्टर माझे ते पण होते त्याच्यासोबत. तर सगळ्यांनी इथं ती जी पूजा असते ती करून घेतली. त्यानंतर आता बरंच काही आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहायला भेटेल. बाय बाय.